नमस्कार सर्वांना. नमस्कार. आपण नमस्कार सर. आता आजच्या या सभेला सुरुवात करूया. सभेला सुरुवात करण्याआधी आपणा सर्वांना विनंती असेल की आपले जे माईक आहेत ते म्यूट ठेवा, जेणेकरून मध्ये कोणताही डिस्टर्बन्स येणार नाही आणि सर्वांना विषय आणि दिलेल्या सूचना या व्यवस्थित कळतील. आपल्या या सभेला आदरणीय शिक्षणाधिकारी श्री महेंद्र सोनवणे सर सुद्धा जॉईन झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आदरणीय पगारे साहेब, पवार साहेब, भिल साहेब हे सुद्धा या मीटिंगला आता जॉईन आहेत. सोनवणे साहेब सुद्धा आता जॉईन झालेले आहेत. तर आपण आजच्या मीटिंगला सुरुवात करूया. इथे म्यूटचं पुन्हा बटन. एकदा मी विनंती करतो की आपण आपले जे माईक आहेत ते माईक आपण म्यूट ठेवा, जेणेकरून सर्वांना आपला विषय आणि आजच्या सूचना या व्यवस्थित कळतील. तर हॅलो आपल्या समोर जाधव सर, हो साहेब. म्हटलं किती 173 जॉईन आहेत का? आपलं किती 500 काहीतरी संख्या आहे ना? 535 आहेत साहेब, परंतु अजून जॉईन होत आहेत सर. मग तरी अर्धा तास त्यांना झाला, म्हणा आपण जे जॉईन 10:30 असतील ना, त्यांनी कृपया आपल्या आजूबाजूच्या जवळचे शाळेतील शिक्षक असतील त्यांना जॉईन करायला लावा. साहेब चालू करायचं का तोपर्यंत? हॅलो, सोनवणे साहेब चालू करायचं तोपर्यंत? हा नाही, युट्यूबला आहेत का म्हटलं? नाही, युट्यूबला नाही, आपण ही रेकॉर्डिंग करून घेतोय. ही रेकॉर्डिंग पण आपण त्यांना प्रोव्हाइड करू. हा, हे रेकॉर्डिंग करून मग ग्रुपला शेअर करा. हो साहेब, हो. ठीक आहे, मग चालू करा. ओके साहेब. तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. आपल्या समोर स्क्रीनवर एक पत्र दिसत असेल, त्याच्यामध्ये विषय 15 जुलै म्हटला आहे, परंतु आपण 15 जुलैची ही जी डेट होती त्या आता आदरणीय सीओ साहेबांच्या सूचनेनुसार दिनांक 19 जुलै 2024 अशी केलेली आहे. आणि त्या दिवशी सर्व जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 2री ते इयत्ता 8वीतील जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांचा अध्ययन स्तर निश्चिती कार्यक्रम आपल्याला त्या दिवशी संपूर्ण तालुक्यामध्ये राबवायचा आहे. आणि हा अध्ययन स्तर घेण्यासाठी गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपण 12 सप्टेंबरला अध्ययन स्तर घेतला होता, त्या पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा आपण हा अध्ययन स्तर 19 जुलैला घेतो आहोत. मात्र गेल्या वर्षीचा अध्ययन स्तर आणि आत्ता घेत असलेला अध्ययन स्तर याच्यामध्ये काही बदल आहेत, काही थोडेसे चेंजेस आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. हा जो अध्ययन स्तर आहे, हा अध्ययन स्तर घेण्याबाबत आपल्याला आपण संदर्भामध्ये बघू शकता की जे आपले माननीय अध्यक्ष आहेत, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान जिल्हास्तरीय सुकाणू समिती, त्या समितीचे ते अध्यक्ष असतात ते आपले आदरणीय जिल्हाधिकारी धुळे हे असतात. आणि त्यांनी दिनांक 7 जून रोजी जी सुकाणू समितीची बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये सूचना दिली आहे की संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित केला जावा. त्या अनुषंगाने मिशन डायरेक्टर, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान जिल्हा प्रकल्प सहनियंत्रण कक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी सुद्धा आपल्याला त्या पद्धतीच्या सूचना दिल्या. आणि 2024 रोजी जिल्हा गुणवत्ता कक्षेची बैठक माननीय कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आणि त्या बैठकीमध्ये जिल्हा स्तरावरून कशा पद्धतीने अध्ययन स्तर घेतला जावा या संदर्भातलं प्लॅनिंग केलं गेलं. तर आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आणि आदरणीय कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबविला जातो आहे. सर, आवाज येत नाहीये.
येतोय? माझा आवाज क्लिअर आहे सर, आपल्याकडे बघा. सर काही लोकांचे माईक ऑन आहेत. ठीक आहे, मी सर्वांचे माईक आता तात्पुरते इथून म्यूट करून देतो. जेव्हा बोलायचं असेल कृपया हँड रेस करायचा. मी सर्वांचे माईक म्यूट करतो आता इथून. या ठिकाणी सर्वांचे माईक मी म्यूट केलेले आहेत. जर कधी कोणाला काही बोलायचं असेल ते आपण हँड रेस करायचा, जेणेकरून आपल्याला बोलण्याची संधी दिली जाईल. तर उपरोक्त आपण जेही संदर्भ बघितले, आदरणीय जिल्हाधिकारी साहेब असतील, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील, यांच्या सूचनांनुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये अध्ययन हा घेतला जातोय. दिनांक 15 जुलैला शिंदखेडा तालुक्याचा अध्ययन घेतला गेलेला आहे. तर दिनांक 16 जुलैला शिरपूर तालुक्याचा घेतला गेला आहे. उद्या दिनांक 18ला धुळ्याचा आहे आणि दिनांक 19ला आपल्या साक्री तालुक्याचा अध्ययन आपल्याला घ्यावायचा आहे. तर या अध्ययन जे आपल्याला जी शाळा दिलेली असेल, आता आपण 535 पर्यवेक्षक हे प्रत्येक शाळेसाठी नेमलेले आहेत. पर्यवेक्षक नेमत असताना इयत्ता दुसरी पासूनचे जे वरचे वर्ग आहेत त्यांचा विचार केलेला आहे. ज्या ठिकाणी पटसंख्या ही कमी असेल त्या ठिकाणी एक पर्यवेक्षक दिलेला आहे. ज्या ठिकाणी पटसंख्या 100 ते 150च्या आत असेल त्या ठिकाणी 2 पर्यवेक्षक दिलेत आणि ज्या ठिकाणी 150च्या वर पटसंख्या आहे त्या ठिकाणी 3 पर्यवेक्षक दिलेले आहेत. ज्या ठिकाणी एक पर्यवेक्षक असतील त्या पर्यवेक्षकाने तिन्ही वर्गांची चाचणी घ्यावायची आहे. ज्या ठिकाणी 2 पर्यवेक्षक असतील त्या दोघांनी एकमेकांशी समन्वय साधून त्या दुसरीपासून पुढचे जेवढे वर्ग त्या शाळेत असेल त्या सर्व वर्गांची चाचणी घ्यावायची आहे. आणि ज्या ठिकाणी 3 परीक्षक असतील त्यांनी सुद्धा एकमेकांशी समन्वय करून इयत्ता दुसरीपासून पुढचे जेवढेही वर्ग असतील त्यांची चाचणी आपल्याला घ्यावायची आहे. गेल्या वर्षी आपण जो अध्ययन घेतला होता तो अध्ययन घेत असताना त्याच शाळेतील शिक्षक हे अल्टरनेट करून अध्ययन निश्चित करत होते. उदाहरण द्यायचं झालं तर दुसरीचे जे वर्ग शिक्षक असतील त्या जिल्हा परिषद शाळेचे ते तिसरीचा अध्ययन निश्चित करत होते. तिसरीचे वर्ग शिक्षक चौथीचा अध्ययन निश्चित करत होते. मात्र ह्या वेळेस हा पूर्ण बदल झालेला आहे. ह्या वेळेस आपल्याला जो अध्ययन आहे तो अध्ययन पर्यवेक्षकांनी निश्चित करायचा आहे. त्या ठिकाणी वर्ग शिक्षकाची कोणतीही भूमिका नाही. गेल्या वर्षी पर्यवेक्षकाने फक्त 5 ते 10% रॅन्डमली चेक केलेले होते. ह्यावेळेस जेवढेही उपस्थित 100% विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन हा संबंधित नियुक्त केलेल्या पर्यवेक्षकाने निश्चित करावायचा आहे. फक्त ज्या ठिकाणी पटसंख्या जास्त असेल, काही अडचणी असतील त्या ठिकाणी तुम्ही संबंधित शाळेतील शिक्षकांची थोडीफार मदत घेऊ शकतात. मात्र पूर्णपणे जबाबदारी पर्यवेक्षकाची असेल की त्यांनी इयत्ता दुसरी पासून पुढचे जेवढेही वर्ग असतील त्या वर्गांचा अध्ययन स्वतः निश्चित करावा. त्याचं एक वेळापत्रक सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी दिलेलं आहे. अजून एक बदल आहे गेल्या वर्षीचा अध्ययन आणि या अध्ययन मध्ये. गेल्या वर्षी आपण अध्ययन निश्चित करत असताना भाषेचं फक्त वाचन घेतलेलं होतं. ह्या वर्षी भाषासोबत आपण भाषाचं लेखन सुद्धा घेतलेलं आहे. तर त्या अनुषंगाने थोडासा वेळापत्रकामध्ये बदल आहे. तर त्याचं वेळापत्रक असं आहे की भाषा त्याचा जो वाचनाचा अध्ययन निश्चित करावायचा आहे त्याचा कालावधी आहे 11:15 ते 12:15 म्हणजे 1 तासामध्ये आपल्याला तो अध्ययन त्या वर्गाचा निश्चित करायचा आहे वाचनाचा. त्यानंतर 12:15 ते 12:30 हा ब्रेक आहे आणि 12:30 ते 1:30 या 1 तासामध्ये भाषेचा लेखनाचा अध्ययन आपल्याला त्या ठिकाणी निश्चित करावायचा आहे. त्यानंतर 1:30 ते 2:30 पुन्हा एकदा ब्रेक आहे आणि 2:30 ते 4 या 1.5 तासामध्ये आपल्याला गणिताचा अध्ययन त्या ठिकाणी निश्चित करावायचा आहे. तर हे एक टेंटेटिव्ह वेळापत्रक आपल्या समोर दिलेलं आहे. हे आपल्या सर्व ग्रुपला सुद्धा शेअर केलं जाईल आणि त्या अनुषंगाने सर्व पर्यवेक्षकांनी काळजी घ्यायची. आपल्याला लागत असणारी सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी आपल्याला दिली जाणार आहे. तर आता या
अध्ययन स्तरासाठी जेही पर्यवेक्षक नियुक्त केलेले आहेत, हे सर्व पर्यवेक्षक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या निर्देशानुसार त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा बदल आता याच्या पुढे होणार नाही. जी यादी आपण डिस्प्ले केलेली आहे त्यानुसार त्याच्यामध्ये कामकाज हे होणार आहे. अध्ययन स्तर निश्चितीसाठी आपल्याला काही वर्गस्तर प्रपत्र सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. ते प्रपत्र कसे भरावयाचे हे आपण बघणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला अध्ययन स्तर करण्यासाठी, प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी आपल्याला त्याला कागद द्यायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला भाषा आहे, भाषामध्ये लेखन आहे, लेखनामध्ये काही शब्द आहेत, वाक्य आहेत, अक्षर आहेत, तर त्यांचं लेखन हे करून घेण्यासाठी आपल्याला कागद त्यांना द्यायचा आहे आणि त्या कागदावर त्यांच्याकडून लेखन करून घ्यायचंय. कागदावर विद्यार्थ्याचं नाव असलं पाहिजे आणि त्याने जे लेखन केले ते आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. पर्यवेक्षक म्हणून माझी जबाबदारी काय असणार आहे की जेवढेही विद्यार्थी, समजा माझ्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी, तर 30 विद्यार्थ्यांना मी कागद दिला. आपला जो प्रश्न संच असेल तो प्रश्न संच आपल्याला त्या दिवशी शाळेवर अवेलेबल असेल, आपल्याला तो कुठेही घ्यायला जायचा नाहीये. पर्यवेक्षकांनी त्या दिवशी डायरेक्टली तुम्हाला जी शाळा दिलेली आहे त्या शाळेवर साधारणतः 10:30 पावणे 11 पर्यंत पोहोचायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला सर्व वर्गस्तराचे, शाळा स्तराचे प्रपत्र अवेलेबल असतील, प्रश्न संच अवेलेबल असतील. ते आपल्याला कुठेही घ्यायला जायचं नाही आहे. तर आपण जो विद्यार्थ्यांना कागद देणार आहोत त्या कागदावर त्यांनी जे शब्द लिहिले, वाक्य लिहिली, तर ते आपल्याला पर्यवेक्षक म्हणून तपासायची आहेत. आपल्याला जे निकष दिलेले असतील त्या निकषानुसार त्यांची तपासणी करायची आहे. त्या प्रत्येक पेपरवर आपली पर्यवेक्षक म्हणून सही असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो एक पुरावा असेल की पर्यवेक्षकांनी स्वतः ते पेपर तपासलेले आहेत आणि त्यानंतरच त्या विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर निश्चित केलेला आहे. तर त्या दृष्टीने प्रत्येक पर्यवेक्षकाने या बाबतीतली काळजी घ्यायची. जसं आपण भाषेचं लेखनाचं घेतलं त्याच पद्धतीने आपण गणितासाठी काही उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ संख्या लेखनापासून तर भागाकारापर्यंत स्तर आहेत. तर ते उदाहरणं आपण त्यांना देणार आहोत. ती उदाहरणं कशी सोडवली, बरोबर सोडवली की नाही, त्याची तपासणी पर्यवेक्षकाने करायची, तिथं मार्किंग करायची, तिथं आपली सही करायची, जेणेकरून तो आपण एक पुरावा समजणार आहोत की पर्यवेक्षकाने स्वतः त्या ठिकाणी अध्ययन स्तर निश्चित केला आहे. संबंधित शाळेचे जे मुख्याध्यापक असतील, सर्व पेपर तपासल्यानंतर त्यांना आपण ते सर्व पेपर त्यांना हस्तांतरित करायचे. संबंधित मुख्याध्यापक सर्व पेपर हे जतन करून ठेवतील. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पेपर तपासणीचं काम करायचं. हे त्याच दिवशी होणार आहे. पेपर झाल्यानंतर लगोलग आपल्याला त्या ठिकाणी ते काम करावायचं आहे, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची. भाषा लेखन आणि भाषा वाचनासाठी स्वतंत्र अध्ययन प्रश्नपत्रिका आपल्याला मिळेल. भाषेसाठी इयत्ता 5वीला जी दिलेली प्रश्नपत्रिका आहे तीच प्रश्नपत्रिका 5वी ते 8वी साठी आपल्याला वापरायची आहे. गणितासाठी इयत्ता 6वी साठी देण्यात आलेली अध्ययन स्तराची प्रश्नपत्रिका हीच 7वी आणि 8वी साठी आपल्याला वापरायची आहे. प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढायच्या नाहीयेत. त्या संदर्भातल्या सूचना आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकांना देणार आहोत. लेखनाचं जे कार्य आहे, भाषेसाठी जे लेखनाचं कार्य आहे, ज्याच्यात अक्षर आहेत, शब्द आहेत, वाक्य आहेत, छोटेसे परिच्छेद आहे, तर त्याच्यासाठी संयुक्त लेखन ही पद्धत आपल्याला त्या ठिकाणी अवलंबायची आहे. तरी पद्धत वापरूनच आपण लेखन करायचं. फळ्यावर त्यांना लिहून द्यायचे नाहीत, कॉपी पेस्ट नको येते. सुरळीत लेखन विद्यार्थ्याने ऐकून ते शब्द, अक्षर, वाक्य त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने आपण ती काळजी घ्यावायची आहे. अध्ययन स्तरासाठी जे दिलेले प्रपत्र आहेत ते कसे भरायचे ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी समजून घेऊया. तर आपल्या समोर भाषा विषयाचा अध्ययन स्तरचं जे वर्गस्तर प्रपत्र आहे ते आपल्या स्क्रीनवर दिसत असेल. तर या ठिकाणी आपल्याला नेमकं कसं करायचं आहे ते समजून घेऊया. तर आपल्याला इथं काही कॉलम दिले, शाळेचं नाव, केंद्र, तालुका, UDIS कोड,
इयत्ता तुकडी सर्व माहिती आपल्याला भरवायची आहे. त्याच्यानंतर अनुक्रमांक आणि विद्यार्थ्याचे नाव. आता ह्या ज्या याद्या आहेत ना, हे संबंधित शाळेचे शिक्षक हे तयार करून ठेवतील विद्यार्थी याद्या. हा फॉर्मॅट पूर्णपणे रेडी असेल, तो त्या दिवशी लिहिण्याची वेळ परीक्षकांवर येणार नाही. तर हे सर्व फॉर्मॅट त्या ठिकाणी रेडी असतील. मग अनुक्रमांक आहे, विद्यार्थ्याचं नाव आहे आणि त्याच्यानंतर उपस्थित असल्यास बरोबरची टीक आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि जर कधी गैरहजर असेल तर त्याला कोरं सोडायचंय, फुली करायची नाही त्या ठिकाणी. जर कधी तो विद्यार्थी दिव्यांग असेल, जे आपले दिव्यांगाचे 21 प्रकार आहेत त्यामधला एखाद्या प्रकारामध्ये तो असेल तर तिथं सुद्धा बरोबरची टीक आपल्याला करावायची आहे. त्यानंतरचा जो कॉलम आहे दिव्यांग असल्यास प्रकार. जर कधी तो विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याचा प्रकार कोणता आहे, दिव्यांगाचा अपंगत्वाचा प्रकार कोणता आहे ते संबंधित वर्ग शिक्षकांना विचारून त्या ठिकाणी तो आपल्याला नमूद करावायचा आहे. त्यानंतर पुढचे जे कॉलम आहेत ते आपले अध्ययन स्तरचे आहेत. मग कोणत्या स्तरावर आहे त्या ठिकाणी बरोबरची अशी खूण करा. सुरुवातीचा आहे भाषा वाचन. भाषा वाचनासाठी एकूण 5 स्तर या ठिकाणी दिलेले आहेत. प्रारंभिक, अक्षर, शब्द, परिच्छेद, गोष्ट आणि उतारा. एवढे स्तर आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या स्तरांमधून कोणत्या स्तरावर तो विद्यार्थी आहे त्या ठिकाणी आपल्याला ते निश्चित करायचं आहे. मग आता हे निश्चित करण्याची एक पद्धत किंवा एक SOP त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे. जर कधी एखादा विद्यार्थी घेतला आपण, त्या विद्यार्थ्याचं वाचन स्तर आपल्याला ठरवायचं आहे. तर आपल्याला जी प्रश्नपत्रिका दिलेली असेल त्या प्रश्नपत्रिकेमधला गोष्ट किंवा उतारा हा जो असेल तो सर्वात आधी त्याला वाचायला लावायचा आहे. गोष्ट किंवा उतारा जर कधी त्या विद्यार्थ्याला वाचता आला तर त्या रकान्यामध्ये बरोबरची टिक करायची. जर त्याने गोष्ट किंवा उतारा वाचला म्हणजे तो गोष्ट उतारा स्तरावर आहे, पुढे ते झाड आहे. तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची टीक येणार. समजा त्याला गोष्ट उतारा वाचता आला नाही, मग त्याला परिच्छेद वाचायला लावायचा. परिच्छेद वाचता आला तर परिच्छेदच्या रकाने टीक येईल, बाकी सर्व रकाने रिकामे असतील. परिच्छेदही वाचता नाही आला तर शब्द वाचायला लावायचा. शब्द वाचता आला, शब्दाच्या रकाने टीक येईल, अन्यथा परत त्याला अक्षर वाचायला लावायचं. अक्षर जर कधी वाचता आलं तर अक्षराच्या रकान्यामध्ये टीक येईल आणि अक्षरही वाचता नाही आलं तर त्याला प्रारंभिकच्या रकान्यामध्ये आपल्याला टीक करायची. थोडक्यात काय, तिथं लाल शब्दांमध्ये लाल रंगामध्ये सूचना दिली की कोणत्याही एकाच ठिकाणी बरोबरची टीक येणार आहे. आणि वाचनाचा स्तर निश्चित करत असताना आपल्याला गोष्ट उतारापासून सुरुवात करायची. असं करायचं नाही की आपल्याला अक्षरापासून आधी अक्षर वाचायला लावा नंतर शब्द वाचायला लावा, अशा पद्धतीने करायचं नाही. आपल्याला गोष्ट उतार्यापासून त्याची सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने भाषा वाचनाचं त्या पद्धतीने आपल्याला अध्ययन स्तरा निश्चित करायचा आहे. त्याच पद्धतीने लेखन सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने त्याला करायला लावायचं आहे. त्याची सुद्धा सुरुवात गोष्ट उतार्यापासूनच सुरुवात करायची. आधी गोष्ट उतारा त्याला वाचून दाखवायचा, एक एक वाक्य त्या वाक्याचे भाग करून ते वाक्य त्याला सांगायचे, जेणेकरून तो त्याच्या कागदावर लिहिल. गोष्ट उतारा वाचला लिहिला तर तो त्या रकान्यामध्ये येईल. ते जर येत नसेल तर त्याला परिच्छेद सांगायचा आहे आणि परिच्छेद त्याला लिहायला लावायचा आहे. परिच्छेद जर कधी वाचता आला लिहिता आला तर परिच्छेदच्या रकान्यामध्ये टीक येईल, अन्यथा त्याला परत शब्द सांगायचे. शब्द जर कधी लिहिले तर शब्दाच्या रकान्यात टीक येईल, अन्यथा त्याला परत अक्षर सांगायचे. आणि अक्षर सुद्धा जर कधी लिहिता नाही आले तर तो सरळ प्रारंभिक मध्ये येणार आहे. थोडक्यात या प्रपत्रा बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्यायची की जो उच्चतम स्तर आहे त्या उच्चतम स्तराकडून आपल्याला खालच्या स्तराकडे त्याचं वाचन आणि लेखन आपल्याला चेक करत यायचं आहे. त्या उच्चतम स्तरावर त्याने संपादन त्याचं असेल
त्या उच्चतम स्तरावर थांबायचंय, त्याचे खालचे स्तर तर आपल्याला चेक करायचे नाही. म्हणजे परिच्छेद जर वाचला तर त्याला शब्द येतात का, अक्षर येतात का, चेक करण्याची गरज त्या ठिकाणी नाही. तर ही बाब तेवढी आपण लक्षात ठेवायची आहे. आणि भाषा वाचनामध्ये एकच टिक येईल आणि भाषा लेखनामध्ये सुद्धा एकच टिक येईल. ही एक बाब त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायची. तर भाषे संदर्भात अशा पद्धतीने संपूर्ण जी एसओपी आहे ती एसओपी आपण लक्षात ठेवायची. या संदर्भातलं पत्र प्रत्येक शाळेला दिलेलं आहे. काही शंका असेल ते पत्रामध्ये आपण वाचू शकता. अगदी सुस्पष्ट अशा सूचना त्या पत्रामध्ये दिलेल्या आहेत. त्यांचा अवलंब आपण त्या ठिकाणी करायचा आहे. तर अशा पद्धतीने भाषा वाचन आणि भाषा लेखन या दोघांचंही अध्ययन निश्चिती आपली त्या ठिकाणी होईल. एक विनंती, मनीषा सावंत कोण आहेत? कोणीही स्क्रीनवर रेषा मारू नका, कारण तुम्ही ज्या रेषा मारताय स्क्रीनवर तुमचे नाव माझ्याकडे डिस्प्ले होत आहेत. आपण एकदा जॉईन केल्यानंतर फक्त मोबाईल ठेवून द्या समोर. कोणत्याही टॅबला छेडखानी करू नका, कारण तुम्ही जेही रेषा मारताय जे कोणी असतील त्यांचं नाव मला इथं दिसतंय माझ्या स्क्रीनला. त्याच्यानंतर पुढचं जे प्रपत्र आहे ते प्रपत्र आहे गणित विषयासाठी. याच्यामध्ये सुद्धा वरची बेसिक माहिती आहे. जशी मराठीची यादी तयार होती प्रत्येक विद्यार्थ्यांची नावं लिहून, त्याच पद्धतीने गणिताची सुद्धा यादी संबंधित शिक्षक त्या ठिकाणी तयार ठेवणार आहेत. इथं सुद्धा विद्यार्थ्याचं नाव येईल. विद्यार्थ्याच्या नावानंतर उपस्थित असल्यास बरोबरची टिक त्या ठिकाणी करायची आहे. आणि त्यानंतर तो विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्या ठिकाणी पुन्हा बरोबरची टिक येईल. नसेल तर कोरं सोडायचं आहे. क्रॉस किंवा चुकीची फुली त्या ठिकाणी करायची नाही. जर कधी तो विद्यार्थी दिव्यांग आहे बरोबरची टिक केली तर त्याच्या पुढच्या कॉलम मध्ये दिव्यांग असल्यास त्याचा प्रकार, तो कोणत्या प्रकाराचा आहे, 21 प्रकारामधून ते संबंधित वर्ग शिक्षकाला विचारून आपल्याला त्या ठिकाणी ते प्रकार त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. त्याच्यानंतर आता गणिताचा अध्ययन स्तर आपल्याला निश्चित करायचा आहे. गणिताचा अध्ययन स्तर निश्चित करत असताना पहिला जो स्तर आहे तो म्हणजे संख्या वाचन. हा वाचनाचा स्तर आहे. तर याच्यासाठी तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिलेली असेल प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी आहे दुसरीपासून, तर एकूण 5 संख्या, त्या 5 संख्यांपैकी 4 संख्या जर कधी त्या विद्यार्थ्याने अचूक वाचल्या तरच त्या रकान्यामध्ये बरोबरची टिक येईल. 5 पैकी 3 जरी वाचल्या तरी कमी 4 संख्या त्या विद्यार्थ्याने अचूक वाचणं गरजेचं आहे. 4 संख्या वाचल्या तर बरोबरची टिक करा. 4 संख्या जर कधी वाचल्या नसतील, 2, 3, 1 अशा पद्धतीने असेल तर मात्र तो रकाना कोरा सोडायचा आहे. फुली करायची नाही, चुकीची खून करायची नाही. हे झालं संख्या वाचन. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आपल्या संपूर्ण संख्या लेखन आणि गणिती क्रिया याच्यावरचं अध्ययन स्तर आपल्याला त्याचा निश्चित करायचं आहे. संख्या वाचनासाठी आपल्याला कागद देण्याची गरज नाही. मात्र आता हे जे पुढचे स्तर आहे संख्या लेखन पासून भागाकारापर्यंत, ते ती उदाहरणं सोडवण्यासाठी मात्र आपण त्याला कागद देणार आहोत, जसं मी आधी उल्लेख केला त्या पद्धतीने. मग आता या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर कसा निश्चित करायचा? इयत्ता दुसरीसाठी गुणाकार आणि भागाकार हे स्तर लागू नाहीत. ह्या ज्या गणिताच्या सूचना आहेत ह्या जरा लक्षपूर्वक समजून घ्या. इयत्ता दुसरीला गुणाकार भागाकार हे स्तर लागू नाही. त्यांचा इयत्ता दुसरीचा जो उच्चतम स्तर आहे तो आहे वजाबाकी. मग सर्वात आधी त्या मुलाला मी वजाबाकी करायला देईल. वजाबाकीचे उदाहरण 5 उदाहरणं दिली. 5 पैकी 4 जर कधी त्याने अचूक सोडवली तर वजाबाकीच्या स्तरामध्ये त्याची खुणी येणार आहे. जर कधी 4 पैकी कमी त्याने उदाहरण अचूक सोडवलेले असतील तर वजाबाकीच्या रकान्यामध्ये त्याची खूण येणार आहे. त्याला आपण बेरीज देणार. बेरीजसाठी सुद्धा तो निकष 5 पैकी 4 उदाहरणं त्याने अचूक सोडवणं गरजेचं आहे. 4 अचूक सोडवले तर बेरजेमध्ये त्याचं
खूण आपण करणार आहोत. बेरीज पण नाही आली, संख्या लेखन पण नाही. संख्या लेखनामध्ये पण 5 संख्या आपण लिहायला देणार. श्रुत लेखनाने सांगणार आपण त्याला संख्या, तो संख्या लिहिल. 5 पैकी 4 जर कधी अचूक लिहिल्या तर त्या ठिकाणी बरोबरची टिक येईल, अन्यथा तो सुद्धा कोरा राहील आणि सरळ प्रारंभिक मध्ये त्याचे खूण येणार आहे. थोडक्यात काय, प्रारंभिक पासून भागाकार पर्यंत हे जेवढे स्तर आहेत, 6 स्तर, 6 स्तरांपैकी कोणत्याही एकाच ठिकाणी त्याची खूण येईल. म्हणजे त्या विद्यार्थ्याचा जो उच्चतम स्तर आहे, म्हणजे त्याला वजाबाकी जर कधी करता येत असेल, 4 गणित जर त्याने अचूक सोडवले, तर हे गृहीत धरलेलं आहे की त्याला बेरीज पण येते, संख्या लेखन पण येते, म्हणून त्याची वजाबाकी स्तर त्याचा निश्चित होईल. इयत्ता दुसरीचा उच्चतम स्तर हा वजाबाकी. आता तिसरीच्या वर्गात गेले. तिसरीचा जो उच्चतम स्तर आहे तो गुणाकार आहे. तिसरीच्या विद्यार्थ्यांना भागाकार विचारायचा नाही आहे आपल्याला. तिथं सुद्धा आपल्याला याच उलट पद्धतीने उच्चतम स्तराकडून खालच्या स्तराकडे यायचे. आधी गुणाकार द्यायचे. 5 पैकी 4 जर अचूक सोडवले तर गुणाकार मध्ये त्याची टिक येईल. जर कधी सोडवता नाही आले तर पुन्हा वजाबाकीचे त्याला 5 गणित द्यायचे. 5 पैकी 4 सोडवले तर वजाबाकी मध्ये टिक येईल, अन्यथा त्याला परत बेरजेचे 5 द्यायचे. 5 पैकी 4 बेरीजची उदाहरणं अचूक सोडवली तर बेरजेमध्ये त्याचं टिक येईल, अन्यथा परत त्याला संख्या लेखनाकडे घेऊन जायचं. म्हणजे अशा पद्धतीने दुसरीचा वजाबाकी उच्चतम स्तर आणि तिसरीचा गुणाकार हा उच्चतम स्तर असेल. त्याच्यानंतर इयत्ता चौथी पासून मात्र भागाकार हा त्याचा उच्चतम स्तर आहे. म्हणजे चौथी पासून पुढचे जेवढेही वर्ग असतील तिथं भागाकारापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आधी भागाकाराची उदाहरणं द्यायची आहेत 5. 5 पैकी त्याने किती अचूक सोडवली, जर कधी 4 सोडवली असतील तर भागाकार मध्ये टिक येईल, अन्यथा त्याला गुणाकार दिला जाईल. गुणाकार मध्ये 5 पैकी 4 सोडवली अचूक तर गुणाकारात टिक येईल, अन्यथा त्याला वजाबाकीची दिली जाते. अशा पद्धतीने उच्चतम स्तराकडून आपल्याला निम्नतम स्तराकडे यायचं आहे. थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्याही एकाच ठिकाणी बरोबरची टिक ही येणार आहे. प्रारंभिक पासून भागाकार या 6 रकान्यांपैकी कुठेतरी एक टिक येईल, हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा, असं होऊ शकत नाही की दुसरीचा मुलगा आहे, त्याचा उच्चतम स्तर आपण वजाबाकी ठरवला तर गुणाकार भागाकार पूर्णपणे कोरच असणार. काही वेळा काय होतं, गुणाकारामध्ये टिक येऊन जाते किंवा तिसरीच्या मुलाची भागाकारामध्ये टिक येऊन जाते, असं होता कामा नये. तर ह्या सूचना गणिताच्या बाबतीत काळजीपूर्वक आपण समजून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला भाषेचं आणि गणिताचं हे जे प्रपत्र आहे ते प्रपत्र आपल्याला त्या पद्धतीने भरून घ्यायचे आहे. तर या सर्व सूचना आपल्याला या ठिकाणी पत्रामध्ये सुद्धा दिलेले आहेत. आपल्याला कोणत्याही पद्धतीची जर कधी त्याच्यामध्ये अडचण असेल तर आपण त्या विचारू शकतात. हे प्रपत्र भरत असताना खाली बघा, प्रपत्राच्या खाली वर्ग शिक्षकाचे नाव, सही आणि मोबाईल क्रमांक आहे. त्याचप्रमाणे पर्यवेक्षकाचं नाव, सही, मोबाईल क्रमांक आहे. मुख्याध्यापकाचं नाव, सही आणि मोबाईल क्रमांक आहे. तर हे सर्व आपल्याला कंप्लीट करून घ्यायचंय. या प्रपत्रावरून जे शाळा स्तराचे जे प्रपत्र आहे ते प्रपत्र आपल्याला त्या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. ते शाळा स्तराचे प्रपत्र मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. तर या ठिकाणी शाळा स्तराचं प्रपत्र आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. तर हे प्रपत्र आपल्याला आपण आधीचे जे तक्ते भरले विद्यार्थी नावानिशी त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी भरायचंय. इयत्ता दिली, इयत्ता दुसरी, वर्गाची पटसंख्या आपल्याला नमूद करायची. नंतर त्या एकूण पटपैकी किती विद्यार्थी त्या दिवशी उपस्थित होते ते त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायचंय. नंतर दिव्यांगाच्या कॉलम मध्ये किती ठिकाणी टिक आहे ते मोजून आपल्याला दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा तिथं नमूद करायची. त्याच्यानंतर भाषा वाचन, भाषा वाचनाचं जे प्रपत्र आहे आणि भाषा लेखनाचं जे प्रपत्र आहे, दोघांचं प्रपत्र एकच आहे, भाषा वाचन आणि भाषा लेखन. त्याच्यावरून त्या संख्या मोजून आपल्याला इथं प्रारंभिक मध्ये किती विद्यार्थी, अक्षर मध्ये किती विद्यार्थी, शब्दामध्ये किती, परिच्छेद मध्ये किती आणि गोष्ट उतारामध्ये किती, त्या संख्या वाचनामध्ये लिहायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने लेखनामध्ये लिहायच्या आहेत.
या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवायची, प्रारंभिक पासून गोष्ट उतारापर्यंत या सर्व 5 कॉलमची जी बेरीज असेल ती त्या उपस्थित विद्यार्थ्यांच्या संख्येशी जुळली पाहिजे. म्हणजे उपस्थित विद्यार्थी जर कधी 20 असतील तर प्रारंभिक, अक्षर, शब्द, परिच्छेद आणि गोष्ट उतारा फक्त वाचन संदर्भात या 5 कॉलम मधील सर्व अंकांची बेरीज ही 20 झाली पाहिजे. त्याच पद्धतीने भाषा लेखनामध्ये सुद्धा प्रारंभिक, अक्षर, शब्द, परिच्छेद आणि गोष्ट उतारा या 5 कॉलमची बेरीज ही उपस्थित विद्यार्थ्यांशी जुळली पाहिजे. म्हणजे उपस्थित जर कधी 20 असतील तर या 5ही कॉलमची बेरीज सुद्धा 20च आली पाहिजे. हे आपल्याला टॅली करून घ्यायचं हे प्रपत्र भरत असताना, जेणेकरून कोणत्याही पद्धतीची चूक त्या ठिकाणी निघणार नाही. असंच इयत्ता 3री, 4थी आणि वरचे जेवढेही वर्ग असतील त्या सर्व वर्गांचं आपल्याला त्या ठिकाणी हे प्रपत्र कंप्लीट करायचंय भाषा वाचन आणि भाषा लेखन संदर्भात. त्याच्यानंतर गणिताचं प्रपत्र आहे. तर या गणिताचं जे प्रपत्र आहे या गणिताच्या प्रपत्रामध्ये आपल्याला वर्गाची पटसंख्या, उपस्थित विद्यार्थी संख्या ती आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायची. समजा 2रीचा वर्ग आहे, पटसंख्या लिहिली, उपस्थित विद्यार्थी लिहिले, त्या वर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या लिहिली. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची की दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या ही जर गणितामध्ये जेवढी आहे तेवढीच भाषेमध्ये सुद्धा येणार, नाहीतर भाषेमध्ये वेगळी आणि गणितामध्ये वेगळी असं होता कामा नाही. ही काळजी आपल्याला घ्यावायची. त्यानंतर पहिला कॉलम आहे संख्या वाचन. ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या संख्या वाचन या कॉलम मध्ये बरोबरची टिक आहे ती संख्या मोजायची आणि ती सरळ संख्या वाचन या कॉलम मध्ये आपल्याला नोंदवायची. त्याच्यानंतर प्रारंभिक, संख्या लेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता 2रीसाठी फक्त वजाबाकी पर्यंत आहे. गुणाकार, भागाकार हा निरंक असेल, कोरं असेल किंवा डॅश करायची त्या ठिकाणी. तर संख्या वाचन मध्ये आपण संख्या लिहिली. आता प्रारंभिक, संख्या लेखन, बेरीज आणि वजाबाकी या 4 कॉलमची जी बेरीज असेल, प्रारंभिक, संख्या लेखन, बेरीज आणि वजाबाकी इयत्ता 2री संदर्भात या 4 कॉलमची बेरीज ही उपस्थित विद्यार्थी संख्येशी जुळली पाहिजे. 3रीचा जर विषय घेतला तर प्रारंभिक, संख्या लेखन, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या 5 कॉलमची बेरीज ही उपस्थित विद्यार्थ्यांशी जुळली पाहिजे. आणि 4थी पासून 8वी पर्यंत प्रारंभिक, संख्या लेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 6 कॉलमची बेरीज ही उपस्थित विद्यार्थ्यांशी जुळली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही बेरीज सुद्धा जुळते का नाही याची खात्री आपल्याला करून घ्यायची आणि दोघही शाळा स्तर प्रपत्र आपल्याला भरायचे. हे 2 प्रतींमध्ये असतील. एक प्रपत्र हे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे असेल आणि एक प्रपत्र संबंधित जिप शाळेचे मुख्याध्यापक केंद्र शाळेवर त्याच दिवशी जमा करतील सायंकाळी. पर्यवेक्षकांना ते प्रपत्र कुठेही जमा करायचं नाहीये. पर्यवेक्षकांची जबाबदारी फक्त एवढी आहे की त्यांनी शाळेत गेल्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स घेणे, प्रश्नपत्रिका, सर्व प्रकारचे प्रपत्र, अध्ययनस्थळ निश्चित करणे, अध्ययनस्थळ निश्चित केल्यानंतर सर्व प्रकारचे प्रपत्र अचूक भरणे आणि भरल्यानंतर मुख्याध्यापकांच्या ताब्यात देणे ही पर्यवेक्षकांची जबाबदारी असेल. पर्यवेक्षकांना पेपर घ्यायला कुठं जायचं नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचे प्रपत्र कुठेही जमा करायला कुठेही जायचं नाही. हे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात आपण द्यायचे. संबंधित जिप शाळेचे मुख्याध्यापक हे संबंधित केंद्रावर त्याच दिवशी सायंकाळी ते जमा करतील आणि त्याचं तालुका स्तरावर संकलन केलं जाईल. तर अशा पद्धतीने ही जी SOP आहे 19 जुलै 2024चा अध्ययन निश्चित करण्यासंदर्भात, तर त्या संदर्भातलं संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व प्रकारचे प्रपत्र, त्याचप्रमाणे संबंधित पत्र, सूचना पत्र, SOP या सर्व माध्यमिकचे जेवढेही ग्रुप असतील त्या ग्रुपला, त्याचप्रमाणे प्राथमिकचे सर्व ग्रुपला आम्ही शेअर करू, जेणेकरून आपल्याला या 2 दिवसामध्ये त्याचा व्यवस्थित अभ्यास करता येईल आणि 19 तारखेला अगदी भयमुक्त आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता अचूक पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर आपल्याला निश्चित करायचा आहे. आपल्याला संभाव्य अडचण ही येऊ शकते की एखाद्या ठिकाणी पटसंख्या जर कधी जास्त असली तर ठिकाणी
संबंधित शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांचं लेखनासाठी, विद्यार्थ्यांच्या लेखनासाठी काही वेळा त्यांची मदत घेऊ शकतात. परंतु आपली ही जबाबदारी असेल की प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन अचूक ठरला आहे की नाही हे आपली जबाबदारी असणार. प्रत्येक प्रपत्रावर मुख्याध्यापक नंतर जे पर्यवेक्षक आहेत त्यांचं नाव, सही आणि मोबाईल क्रमांक हे आवश्यक आहे. कोणत्याही प्रपत्रावर आपली सही राहून गेली किंवा नाव लिहायचं राहिलं, मोबाईल क्रमांक टाकायचा राहिला असं घडता कामा नये. तर या बाबतीत आपण प्रत्येकाने तेवढी काळजी घ्यावायची आहे. तर अशा पद्धतीने अध्ययन आपल्याला हा 19 जुलैला निश्चित करायचा आहे आणि त्या संदर्भातली कार्यवाही आपल्याला पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी जेवढे सूचना होत्या जिल्हा कार्यालय आणि तालुका कार्यालयाकडून त्या सर्व या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. याच्यानंतर सोनवणे साहेब. बोला ना साहेब आपण बोलता. हो, आपलं झालं सगळं. हो झालं सर, सर्व सूचना दिल्या गेल्या. हो ठीक आहे, मी बोलतो. हो. तर आजच्या सभेस उपस्थित आपले सर्व शिक्षक बंधू, आपल्याला मार्गदर्शन करणारे जाधव सर, या आयोजनासाठी मदत करणारे भाबरे सर, आमचे विस्तार अधिकारी पगारे साहेब, पवार साहेब, भामरे मॅडम, भिल साहेब व सर्व केंद्र प्रमुख, सहाय्यक केंद्र प्रमुखांना. तर आजची जी काही मीटिंग होती तर आपल्याला 19 तारखेला अध्ययन स्तर निश्चिती करावयाची आहे आणि या अध्ययन स्तर निश्चितीसाठी आपले पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. कारण का ही परीक्षा आम्ही आमच्या जिल्हा परिषदेचे शिक्षकही घेऊ शकत होते, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता येत नाही असं दिसून येतं. कारण कसं आहे, शेवटी या परीक्षेमध्ये पार्शलिटी व्हायला नको. कारण आपले जे काही वर्ग शिक्षक असतात शिकवणारे, ते मुलाला म्हणजे जरी येत नसेल तरी त्याला म्हणतात लिही तुला येतं, किंवा त्याला सांगून देतात किंवा त्यानुसार तो लिहितो. म्हणजे नेमकं त्या मुलाचा अध्ययन स्तर हा निश्चित आपल्याला सांगता येत नाही. की याच्यासाठीच की अध्ययन स्तर जर निश्चित झाला तर आपल्याला त्या मुलांवर उपचारात्मक अध्यापन करता येईल. कारण ही जी काही चाचणी आहे ही मागील वर्गाची आहे. समजा दुसरीचे विद्यार्थी असतील तर ते पहिलीची चाचणी देत आहेत, तिसरीचे असतील तर दुसरीचे देत आहेत. म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम हा पूर्ण झालेला आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे मागच्या वर्षाचा अभ्यासक्रम झालेला आहे. मागच्या वर्षी त्यांना आपण पास करून वरच्या वर्गात पाठवलेलं आहे. पण तरी सुद्धा जे काही प्रत्येक वर्गाचा जो काही भाषा गणिताचा अभ्यासक्रम असतो, वाचन लेखन, त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येत नाही. आणि नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांना येत नाही त्याचे आपल्याला म्हणजे माहिती व्हावी यासाठी हे अध्ययन स्तर निश्चिती चाचणी घेण्यात आलेली आहे. तर 2 तालुक्यांचं चाचणी झाली, धुळे आणि आपलं शिरपूर आणि शिंदखेडा. तर तसंच साक्री तालुक्यात ही चाचणी व्हावी. कारण आपण आपल्या साक्री तालुक्याचा जर विचार केला तर शाळांची संख्या जास्त आहे, 442 शाळा आहेत आणि त्यासाठी म्हणजे मॅनपॉवर उपलब्ध होणे हे गरजेचं होतं. म्हणून आपल्याला नियुक्ती दिलेली आहे. म्हणजे आपल्या सर्व शिक्षकांना एकच विनंती की तो दिवस आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी द्या. एक मिनिट. आपल्या मुख्याध्यापकांनाही सांगा की आम्हाला 18 तारखेलाच कार्यमुक्त करा आणि 10 वाजेलाच त्या शाळेमध्ये जाणं आपलं आवश्यक आहे.
तर सर्व सूचना जाधव सरांनी दिलेल्याच आहेत. कारण काय की प्रत्येक समजा विद्यार्थी जर जास्त असतील तर आपण थोडीफार मदत घेऊ शकतो. परंतु जर आपण टप्प्याटप्प्याने परीक्षा घेतली की समजा उतारा वाचन होत असेल, ते विद्यार्थी बाजूला केले, त्यांना बाजूला करा. त्यानंतर शब्द वाचणारे विद्यार्थी त्यांना बाजूला करा. म्हणजे असं टप्प्याटप्प्याने, म्हणजे शेवटपर्यंत एका विद्यार्थ्याची प्रारंभपर्यंत परीक्षा घ्यायची गरज नाही. तर यानुसार परीक्षा घ्या, वेळ कमी लागेल आणि त्या विद्यार्थ्याचा स्तर फक्त स्तर आपल्याला पाहायचा आहे. त्याला जर समजा गुणाकार भागाकार येत असेल तर संख्या ज्ञान असेल, अंक वाचन असेल किंवा ते तर सहज येऊ शकेल. म्हणून आपण स्टेपने परीक्षा घ्या आणि हे सर्व जे काही तक्ते आहेत ते व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. म्हणजे याच्यामध्ये कारण कसं आहे, सगळे आपले प्राथमिक शिक्षक बी बंधूच आहेत आणि मग त्या बंधूंना वाटतं की आपलं विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वरच्या लेवलला जाईल किंवा आपल्यावर काही कारवाई होईल. तर तसं नाहीये. फक्त विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर निश्चित आपल्याला करायचा आहे. म्हणून त्यांना ही विनंती करायची की तुम्ही या परीक्षेमध्ये म्हणजे पार्शलिटी करू नका. जे विद्यार्थ्यांना येत असेल तेच आम्हाला मूल्यांकन करू द्या आणि तसे प्रपत्र आपण भरायचे आहेत. आणि अजून जे काही आपले समजा 535 पर्यवेक्षक आहेत, पण त्यात बरेचसे उपस्थिती आपल्याला कमी दिसते. तर त्या सर्वांनाही आपण सांगा, कारण त्या दिवशी मान्य मुख्य कार्य अधिकारी साहेबांचा दौरा असेल आणि ते निश्चित कुठल्या तरी 5-7 शाळा व्हिजिट करतील आणि त्याचं आपलं परीक्षेचं नियोजन हे चांगलं असलं पाहिजे किंवा म्हणजे उणिवा आपल्याला दिसायला नको. कारण कसं शेवटी गट शिक्षणाधिकारी नात्याने मला विचारणा होईलच किंवा असं नियोजन तुम्ही कसं केलं किंवा शिक्षकांना काही माहितीच नव्हतं का, ते अशी वेळ यायला नको. आणि शिक्षणाधिकारी नात्याने सुद्धा मला उत्तर द्यावे लागतील. म्हणून आपण काळजीने स्वतः लीड घेऊन ही परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहा. आपला जर काही समजा काही दुसरं काम असेल तर तेवढ्या दिवसापुरतं बाजूला ठेवा. आणि म्हणजे हे तुमच्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे. कारण तेच विद्यार्थी आपले माध्यमिक शाळांमध्ये येतात आणि माध्यमिक शाळांचे मला अनुभव आहे की बऱ्याचशा शाळांमध्ये गेलं, काही 5वी-6वीच्या पोरांना वाचता आलं नसेल, येत नसेल, तर आपण तोच प्रश्न विचारतो, सर यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तर तुम्ही कसं काय घटक शिकवतात? आपलं एकच उत्तर असतं, साहेब की प्राथमिक मधूनच हा विद्यार्थी असा आला तर आम्ही आता काय करायचं. म्हणून आतापासून जर ती आपण योग्य उपाययोजना केली तर निश्चितच जे विद्यार्थी नियमित वर्गात येतात म्हणजे त्यांचा तरी अध्ययन स्तर सुधारेल आणि काहीतरी आपण चांगलं केल्याचं आपल्याला सुद्धा त्याचा एक प्रकारे श्रेय हे मिळेल. आणि प्रश्नपत्रिका जी आहे की त्याच वेळी शाळांना किंवा लिंक ही ग्रुपवर टाकली जाईल. आवाज येत आहे. येत नाही का आवाज? लिंकवर येतोय सर. प्रश्नपत्रिका टाकली जाईल. प्रत्येक शाळेने त्या वर्गाची प्रश्नपत्रिका एक एक प्रत फक्त काढायची. एक प्रत फक्त आपल्याजवळ राहील, विद्यार्थ्यांना प्रति द्यायची गरज नाही. म्हणजे जेवढे वर्ग असतील दोन्ही विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला मिळतील आणि हे प्रपत्र सुद्धा लिंकवर टाकले जातील. ते आपल्याला डाउनलोड करून काढून घ्यायचे. तर मी आपल्या सर्वांकडून हीच आशा बाळगतो की आपलं 19 तारखेची परीक्षा ही चांगल्या वातावरणात काटेकोरपणे पार पडेल असे मी अपेक्षा व्यक्त करून माझं मार्गदर्शन पर 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एक महत्वाची सूचना अजून या ठिकाणी द्यायची राहिली
की आत्ता ज्या 2 तालुक्यांची आपण अध्ययन निश्चिती केली, शिरपूर आणि शिंदखेडा, तर त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक वर्गामध्ये झूम लिंकच्या माध्यमातून कॅमेरा हा लावलेला होता आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी. तर आपल्या साक्री तालुक्यात सुद्धा जेव्हा आपण ही अध्ययन निश्चिती आपल्या वर्गांमध्ये करणार आहोत, तेव्हा संबंधित वर्गाचे जे शिक्षक आहेत, त्या वर्गाच्या शिक्षकांना त्यांचा कॅमेरा हा त्या ठिकाणी ऑन करायचा आहे आणि लिंकवर जॉईन होऊन संपूर्ण वेळ म्हणजे 11 ते 4 या वेळेमध्ये त्यांना जॉईन राहायचं आहे. थोडक्यात काय की आपण आपल्या वर्गामध्ये जी कार्यवाही करत असू ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये मॉनिटरिंग त्या ठिकाणी चालत असतं. तर त्या ठिकाणी दिसणार आहे की आपण नेमकं काय करत आहोत. तर ती पण एक काळजी आपण त्या ठिकाणी घ्यायची. ज्या 1-2 शंका होत्या की प्रश्नपत्रिका आणि प्रपत्र हे तुम्हाला त्या शाळेवर उपलब्ध होतील, तुम्हाला घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांसाठी लागणारे जे पेपर आहेत, कोरे कागद आहेत, ते सुद्धा त्या शाळेवर उपलब्ध होतील, तुम्हाला घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. आपली जबाबदारी हीच असेल की आपण त्या दिवशी लवकरात लवकर साधारणतः 10-10:30 पर्यंत आपल्याला दिलेल्या शाळेवर वेळेवर उपस्थित राहणं आणि दिलेल्या SOP नुसार आपली ही अध्ययनस्तर चाचणी त्या ठिकाणी कंडक्ट करणं. जिल्हा स्तरावरून प्रत्येक शाळेला व्हिजिटसाठी सुद्धा नियोजन आहे. प्रत्येक शाळेवर एक अधिकारी त्या दिवशी भेटीला येणार आहेत. तर ती बाब सुद्धा आपण थोडक्यात तिथं लक्षात ठेवायची आहे. याच्यानंतर आदरणीय पगारे साहेब आपण मार्गदर्शन करता. नमस्कार. बोला साहेब. आवाज येतोय का? येतोय सर. सर्वांना नमस्कार. आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय शिक्षण अधिकारी साहेब व सन्माननीय गट शिक्षण अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा आयोजित केलेली आहे. या परीक्षेसंदर्भात जाधव सरांनी संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. एकच विषय होता की आपण जे पर्यवेक्षक नेमलेले आहेत, ती संख्या आपली 500च्या पुढे आहे. ती संख्या आता आपल्याला मीटिंगसाठी कमी दिसते. तर कृपया आपण जे रेकॉर्डिंग देणार आहोत, त्या रेकॉर्डिंगचा इतरांनी अभ्यास करावा. सर्व सहाय्यक केंद्रप्रमुखांनी या संदर्भात सर्वांना ती पुरवावी. कारण की आपण जी माणसं घेतलीत, हक्काची माणसं घेतलीत. हक्काची माणसं कारणं देत नाही तर वेळ देतात. तर कृपया 19 तारखेसाठी आपला अमूल्य वेळ आपल्या बालकांसाठी द्यावा आणि परीक्षा एक निकोप वातावरणात कशी होईल यासाठी सर्वांना शुभेच्छा. वेळेचं पालन 11:15 ते 4 पर्यंतचा वेळ दिला आहे त्या संदर्भात आणि वस्तुनिष्ठ नोंदी कशा होतील आणि विशेष करून वस्तुनिष्ठ नोंदी करताना विद्यार्थ्यांचा, कारण की एक संवेदनशील शिक्षकच विद्यार्थ्यांचे गुण आणि दोष सहज ओळखू शकतो. म्हणून कृपया आपण या संदर्भात वस्तुनिष्ठ नोंदी घ्याव्या आणि दिलेल्या वेळेत आपण हे काम पूर्ण करावे असं मी साहेबांच्या वतीने आपल्याला निश्चित सांगेन. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. पुन्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या सुद्धा शुभेच्छा देतो. आणि आमचे सहाय्यक केंद्रप्रमुख सुनील जाधव सर एकदम पारंगत आणि त्यांनी दिलेले एक पॉईंट आपल्याला समजून सांगितलेला आहे. त्यामुळे जास्तीचं सांगण्याची काही गरज नाही. म्हणून पुढील परीक्षेसाठी निश्चितपणे सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सर. हो. मीटिंग एंड करायची साहेब आता. येस. ओके. सर्वांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. कोणत्याही प्रकारची अडचण जर कधी आपल्याला येत असेल प्रपत्र भरत असताना किंवा परीक्षा कंडक्ट करत असताना आपण एनी टाइम कॉन्टॅक्ट करा. आपल्या पूर्ण शंकांचं निरसन हे त्या ठिकाणी केलं जाईल. सर्वांनी सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी आपला वेळ या मीटिंगसाठी उपलब्ध करून दिला म्हणून जिल्हा परिषद धुळे, डाएट धुळे आणि गट साधन केंद्र साक्री यांच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जाधव सर, मुख्याध्यापकांचे नंबर वगैरेची यादी वगैरे आपल्याला द्यावी लागेल का? जर काही हो, अडचण आली आपण तर तयार ती यादी करतोय पण साहेब. आपण ती पण देऊन टाकू आपण. ती यादी त्यांना प्रोव्हाइड करूया. हो साहेब. चालेल. आपल्याला कॉन्टॅक्ट साठी ज्या शाळेवर दिले त्या शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नंबरची यादी, मोबाईल क्रमांकाची यादी आपल्याला मिळेल. एक शंका आली या ठिकाणी गैरहजर विद्यार्थी काय करावे, तर गैरहजर विद्यार्थ्यांचं आपण कॉलम हा रिक्त सोडायचा आहे, कोरा सोडायचा आहे, त्याच्यावर काहीच लिहायचं नाहीये. तर तेवढी काळजी आपण घ्यायची. जाधव सर, दिव्यांग संदर्भात दिव्यांगाचं सांगितलं आपण. जो दिव्यांग असेल त्याच्या समोर टिक करायचं, नसेल तर कोरं सोडायचं. क्रॉस करायची नाही. कोरं सोडायचं.
आदरणीय सोनवणे साहेबांच्या परवानगीने आपण सभा संपवण्यासाठी विनंती करूया. धन्यवाद साहेब. सर्वांचे पुन्हा हम्म. एकदा धन्यवाद. हम्म. सोनवणे साहेबांचे धन्यवाद. आदरणीय पगारे साहेब, भामरे साहेब, भामरे मॅडम, पवार साहेब, त्याचप्रमाणे भिल साहेब, सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे गट समन्वयक संजय भामरे सर यांनी सुद्धा या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्यासाठी मदत केली, त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी नंबर विचारतायत, चॅटला मी माझा नंबर टाकलेला आहे, तो नंबर आपण घेऊन घ्यावेत. 2 मिनिटांनी मीटिंग मी लगेच एंड करतोय. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद आणि थँक्यू. सर 1 मिनिट. हॅलो. तुमचं Hello. नको तुमचं नाही, त्याचा मागितलाय तो साहेबचा.